कधीकधी आयुष्यातले सगळ्यात सुंदर किस्से हे अगदी साध्या दिवसांमध्ये दडलेले असतात. काल रात्री अचानक लाईट गेली. काही क्षणातच घरात अंधार आणि शांतता पसरली. तेव्हा जाणवलं की रोज सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत आपल्याला ते नसल्यावरच कळते. या उन्हाळ्यात फॅनची हवा किती महत्त्वाची आहे हे त्या काही मिनिटातच चांगलं समजलं. थोडा वेळ गप्पा, थोडी वाट पाहणं आणि मग थोड्या वेळाने लाईट आली. परंतु जो लाईट येण्यापर्यंतचा जो स्ट्रगल होता तो, अरे ह्याला आपण काहीच स्ट्रगल नाही म्हणू शकत. याच्या आधी आपण गावाकडे वगैरे जेव्हा लोड शेडिंग वगैरे असायचं तेव्हा पण लाईटीची किंमत तेव्हा खूप सारी कळायची. पण गावाकडे लाईट गेल्यानंतरची परिस्थिती खूप वेगळी असायची. तेव्हा सगळे लगेच असे अंगणात येऊन बसायचे किंवा सगळेच घरातून असे बाहेर यायचे हवेसाठी. पण आता तसं होत नाही. आता आपण लाईटची म्हणजे लगेच व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करत राहतो. असंच असतं. थोडा वेळ गेला तरी पण लाईट काही आलीच नव्हती. पण आम्हाला लाईटीची चांगलीच किंमत कळाली. पुण्यात शक्यतो नाहीच जात लाईट, पण अचानक त्या दिवशी लाईट गेली होती. पण 1-1.5-2 तासासाठी ती लाईट गेली होती. पण कसं असं संध्याकाळी जास्त गरम वगैरे होतं, सगळेच घरात वगैरे असतात त्यामुळे. पण थोड्या वेळानंतर लाईट आली आणि तुम्ही बघताय की फॅन चालू झालेले आहेत आणि मग नंतर जास्त भारी वाटत होतं. गारगार हवा मिळाली होती. छान असतं. थोडेसे असेच काहीसे क्षण असतात. हे छोटेसे क्षण तुमच्यासाठी. दुसरा दिवस ऑफिसमध्ये गेल्यानंतरचा माझा आणि नंतर हे मी कुठे निघाले होते तर म्हणजे ऑफिसमधील एक माझ्या मैत्रिणीचा बड्डे होता, म्हणून तिच्यासाठी मला कॅडबरी घ्यायची होती. म्हणून मी ऑफिसमध्ये लवकर गेले होते. मग नंतर तिथून परत पुन्हा खाली आले. कॅडबरी काहीतरी घ्यायचं होतं, मग म्हटलं तिच्यासाठी कॅडबरीच घ्यावी म्हणून आले. असं होतं. मेडिकलमधून घेतली कारण तिथं जवळपास मेडिकलच होतं, असं ग्रोसरी स्टोअर वगैरे नव्हतं. ही काहीशी कॅडबरी मी तिच्यासाठी घेतली होती आणि ऑफिसमधून तिच्यासाठी छान असा बुके आणला होता. ती रायडर आहे म्हणून हा केकवरती रायडर लिहिलं होतं आणि ही आहे साक्षी आणि तिचा बड्डे आणि विथ मी. तिला छोटासा केक चारताना आणि हा एक छोटासा केकचा तुकडा. असा काहीसा दिवस होता. ऑफिस सुटल्यावर भेट होते ते पुण्याच्या प्रसिद्ध ट्रॅफिकशी. सिग्नलवर थांबलेल्या गाड्या, हॉर्नचे आवाज आणि घरी पोचण्याची घाई आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिवसभराचा दिसणारा थकवा. पण ट्रॅफिकमध्ये वेगळी एक अशी गोष्ट असते की ते प्रत्येकजण आपल्या माणसांकडे, आपल्या घराकडे परत जाण्याच्या प्रवासात असतो. सकाळपासून बऱ्याच गोष्टी घडल्या. काही क्षणांनी हसवलं, काही क्षणांनी विचार करायला लावलं आणि काही क्षण फक्त निघून गेले. मी थोडेसे क्षण तुमच्यासाठी कॅप्चर केले आणि मग मनात एक विचार आला होता की आयुष्य खरंच किती विचित्र आहे ना. आपण सतत मोठ्या आनंदांच्या शोधात असतो, पण बहुतेक वेळा छोट्या छोट्या क्षणामध्येच आनंद लपलेला असतो. एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हसू, मित्रांसोबतचे काही क्षण, घरी परतताना केलेला छोटासा प्रवास आणि दिवसाच्या शेवटी मिळालेली काही क्षणांची शांतता. हे सगळं त्यावेळी साधं वाटतं, पण काही वर्षांनी आपण जेव्हा मागे वळून पाहिल्यावर समजेल की त्याच क्षणांनी आपलं आयुष्य सुंदर बनवलं होतं. आयुष्यात सगळं आपल्या मनासारखं घडेल असं नाही. कधी अंधार असेल, कधी गर्दी असेल, तर कधी वाट पाहावी लागेल. पण प्रत्येक टप्पा आपल्याला काहीतरी शिकवून जातो. अंधार शिकवतो प्रकाशाची किंमत, अंधार शिकवतो फॅनची किंमत, म्हणजे लाईट शिकवते फॅनची किंमत. प्रतीक्षा शिकवते संयम कसा राखायचा आणि माणसं शिकवतात नात्यांची किंमत कशी करायची. म्हणून आता प्रत्येक दिवस परिपूर्ण असावा अशी अपेक्षा नाही आहे, पण प्रत्येक दिवस जगताना त्यातील एखादा तरी सुंदर क्षण जपता यावा एवढीच इच्छा आहे. कारण शेवटी आयुष्य हे मोठ्या यशांनी नाही तर छोट्या छोट्या क्षणांनी आणि आठवणींनी बनलेलं असतं. असं काहीसा माझा आजचा दिवस होता. मी म्हटलं होतं की छोटे छोटे क्षण तुमच्यासाठी असे कॅप्चर करून व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच विचारांनी आज एक छोटासा आजचा व्हिडिओ आहे. तुम्हाला कसा वाटला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. असेच कधीतरी काहीतरी असे चांगले चांगले क्षण आणि छोटंसं मोटिवेशनल मी तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ ते पण कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप सारं थँक्यू. सगळ्यांनी असंच आनंदी राहा, हसत राहा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून आणि थँक्यू फॉर वॉचिंग.